उपमुख्यमंत्री पदावर डिमोशन झालेले एकनाथ शिंदे नाराज आहेत। तरीही समर्थक आमदारांच्या आग्रहास्तव त्यांनी सत्तेत सहभाग नोंदवला। मात्र अजूनही गृह खात्यावरून भाजपशी त्यांचा वाद सुरूच आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारही लांबलेला आहे। भाजपनेही हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून गृह खातं शिंदेंना देण्यास नकार दिलेला आहे। कदाचित गृह खात्याच्या बदल्यात महसूल खातं घेऊन शिंदे तडजोड करतीलही। पण काही दिवसातच विधान परिषदेच्या सभापती पदावरून पुन्हा हे दोन मित्रपक्ष आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भाजपला सर्व महत्त्वाची पदं आपल्याकडेच हवी आहेत, तर मुख्यमंत्री पद नाही तर किमान एखादं तरी महत्त्वाचं पद आपल्याकडे हवं, यासाठी शिंदे आग्रही आहेत। यात विधान परिषदेच्या सभापती पदावरून वाद उफाळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेऊयात यामागचं राजकारण। नमस्कार, मी समीक्षा। महाविकास आघाडी सरकारच्या काळात 7 जुलै 2022 पर्यंत राष्ट्रवादीचे फलटण मधील नेते रामराजे निंबाळकर विधान परिषदेचे सभापती होते। यानंतर त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला व तेव्हापासून या वरिष्ठ सभागृहाला पूर्ण वेळ सभापतीच लाभलेला नाहीये। निंबाळकरांनंतर उपसभापती पदावरील शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे याच प्रभारी कार्यभार पाहू लागल्यात। आता त्या शिंदे सेनेत आहेत, मात्र सत्तांतर झालंय। ते सरकारही बदललं तरी अजून परिषदेला सभापती मिळालेला नाहीये। आता मात्र भाजप हे पद आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे। सध्या या वरिष्ठ सभागृहात 78 पैकी सर्वाधिक 19 आमदार भाजपचे आहेत। त्या खालोखाल शिवसेनेचे 9, राष्ट्रवादीचे 8 तर काँग्रेसचेही 8 आहेत। राष्ट्रवादीत अजित पवार गटाचे 4 व शरद पवार गटाचे 4 आमदार आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातच सभापती पदाची नियुक्ती करण्याचा विचार भाजपकडून केला जात आहे। त्यासाठी राम शिंदे किंवा प्रवीण दरेकर यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचं बोललं जात आहे। शिंदे सरकार सत्तारूढ झालं तेव्हापासूनच राम शिंदे यांना हे पद देण्याचा भाजपचा विचार होता, पण त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांना सभापती करण्याचा आग्रह लावून धरला होता। त्यावरून वाद नको म्हणून भाजपनं सभापती पद निवडच टाळली होती। आता मात्र भाजप शिंदे सेनेवर फारसा अवलंबून नाहीये। विधानसभा व विधान परिषदेतही हा पक्ष मोठा आहे, त्यामुळे दोन्ही सभागृहाचे प्रमुख पद आपल्याकडेच हवं असं भाजप श्रेष्ठींचं मत आहे। राज्यात धनगर समाजाला हे पद द्यावं असा एक मतप्रवाह पुढे आलेला आहे। त्या निकषात राम शिंदे यांचं नाव पुढे येऊ शकतो। मात्र शिंदे यांना पुन्हा नीलम गोऱ्हे यांनाच या पदावर बसवायचं आहे, त्यामुळे तेही भाजपचा प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता कमीच आहे। दुसरीकडे यापूर्वी राष्ट्रवादीचा सभापती होता। या न्यायानं आता हे पद आम्हाला द्यायला हवी अशी विनंती अजित पवार गटाकडूनही केली जात आहे। पण काहीही झालं तरी भाजप हे पद सोडणार नाही। उपसभापती पदावर नीलम गोऱ्हे कायम राहू शकतील। या विधानसभा निवडणुकीत काही विधान परिषद सदस्यही निवडून आलेले आहेत। त्यांच्या रिक्त जागांवर आता पोट निवडणूक लवकरच होईल। यात भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके विजयी झालेले आहेत। शिवसेनेकडून आमोशा पाडवी आणि तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांची ही विधानसभेवर निवड झालेली आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या आणखी 6 जागा रिक्त झाल्या आहेत। यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेलेले आमदार व राज्यपाल नियुक्त 5 आमदारांच्या जागा अशा एकूण 27 जागा रिक्त होत्या। त्यात आणखी 6ची भर पडली, पण हा 6 जागा तातडीनं भरल्या जातील। विधान परिषदेचे सभागृह विधेयक मंजूर करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्यावर पूर्ण ताबा मिळवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे। 2022 मध्येही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी त्या दिशेनं प्रयत्न सुरू केले होते, मात्र त्यात त्यांना फारसं यश आलेलं नव्हतं। आता मात्र भाजप गप्प बसण्याच्या मानसिकतेत नाहीये। त्यांच्याकडे विधानसभेतच 132 आमदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे मंत्रिपद कुणाकुणाला द्यायची हा प्रश्नच आहे। त्यात विधान परिषदेतील राम शिंदे व प्रवीण दरेकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी किंवा विस्तारानंतर लगेचच या दोघांपैकी एकाची सभापतीपदी वर्णी लावून मंत्रिपदाच्या शर्यतीतील एक ज्येष्ठ आमदार कमी करण्याचा भाजपचा प्लॅन आहे। भाजपच्या या आग्रहापुढे शिंदे सेनेची डाळ शिजण्याची शक्यता नाही आहे। मात्र मुख्यमंत्री पद व गृहमंत्रालय नाकारल्याचा वचपा काढण्यासाठी विधान परिषद सभापती पदाच्या निवडीवरही दावा करत शिंदे सेना हा विषय आणखी ताणण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकूणच स्पष्ट बहुमतात सरकार आलं असलं तरी महायुतीत छोट्या छोट्या कारणावरून कुरबुरी वाढत जातील यात काहीच शंका नाहीये।
मंत्रिमंडळ विस्तार हेही यासाठी एक मोठं कारण बनू शकतं। त्यामुळेच पहिल्या टप्प्यात सर्व मंत्रिपद न भरता काही रिक्त ठेवण्याची 2022 प्रमाणची रणनीती भाजप अवलंबणार असल्याचं समजतंय। शिंदे सेना व अजित पवार गट सर्व मंत्रिपद एकदाच भरा या मागणीसाठी आग्रही आहेत, पण भाजपमध्ये स्पर्धक जास्त असल्यानं देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीच्या काळातच नाराजी ओढावून घ्यायची नाहीये। त्यामुळे काही मंत्रिपद रिक्त ठेवून त्याचं आमिष दाखवत अनेक नेत्यांकडून त्यांना आगामी मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीत काम करून घ्यायचं आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाचा पूर्ण कोटा आताच भरला जाण्याची शक्यताही कमीच आहे। भाजपच्या या हट्टापायी शिंदे व अजित पवारांना मात्र आपल्या गोटातील आमदारांची नाराजी ओढावून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल।